स्पाईन रोडला अनेक ठिकाणी खुलेआम वेश्या व्यवसाय चालू झालेला आहे, जो की पूर्वी नव्हता. समजा चुकून तर एखादी बाई रात्रीच्या वेळेस घरी जायसाठी निघाली आणि तिच्या लक्षातच नाही ना, ती जाऊन उभी राहिली. 2-3 किस्से झालेत तसे, की बाबा ती जाऊन उभी राहिली. शेजारच्या बाईला विचारण्याच्या ऐवजी हिला विचारण्यात आलं. अरे ती घाबरून बापरे! पळाली, येतेस का? असं जर का सभ्य महिलांना जर का झालं असेल, तर त्या संदर्भातला आवाज उठवण्याची फार गरज आहे. मध्यंतरी एका टेम्पोवाल्याने 6 वर्षाच्या मुलीवरती अश्लील चाळे करताना सापडला. ठोकला आम्ही, ठोकला. पण ज्यांना चौरंग्या करायची इच्छा आहे, जे जाहीरपणे भाषणात बोलतात, याचा चौरंग्याकरण त्याचा चौरंग्याकरण, त्यांना दिसत नाही ते. त्याचबरोबर आमच्याकडे आता सध्या दिसली मोकळी जागा की घे त्याच्यावरती ताबा, दिसली मोकळी जागा की घे त्याच्यावरती ताबा. लोकांच्या गोवामुताचं पाणी तुम्ही आम्हाला पाजता, मेलेली ढोरं, जनावरं, कंपन्यांचं सांडपाणी, याचं सगळं पाणी तुम्ही आज आम्हाला पाजता. तरी तुम्हाला वाटतं की लोकांनी तुम्हालाच निवडून द्यावं, तुम्हीच राज्यकर्ते आहात इथले. हा नागरिकांच्या बरोबर खेळ नाही. आज इंद्रायणी नगरला स्पाईन रोडला आम्हाला सेक्टर 6ला तुम्ही RTO आणला. आज त्या आजूबाजूच्या सोसायट्यांचं जगणं संपलेलं आहे. भयमुक्त इंद्रायणी नगर, दबावमुक्त इंद्रायणी नगर, दादागिरी मुक्त इंद्रायणी नगर, टपरी मुक्त इंद्रायणी नगर, अतिक्रमण मुक्त इंद्रायणी नगर, वेश्या व्यवसाय मुक्त इंद्रायणी नगर. दारूचे दुकानं बंद करणार नक्की करणार. बघा बरं का ताई, मी इतरांसारखी नाही. ज्यांनी त्यावेळेस त्यांचं इलेक्शन आलं होतं आणि त्यावेळेस लोकांच्या सह्यांवरती सह्या घेतल्या होत्या आणि त्याचं काही पुढे केलं नाही, ते लोक आता वैतागलेले आहेत. लोकांना माहिती आहे की आपली फसवणूक झालेली आहे. ताई मला सांगा मग, आता विजन काय तुमचं आणि अशी काही कामं राहिलेत की तुम्हाला ह्या प्रभागासाठी करायची येणाऱ्या काळात? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला दबावमुक्त इंद्रायणी नगर हवंय, दबावमुक्त स्पाईन रोड हवाय, दहशतमुक्त स्पाईन. असं का म्हणताय तुम्ही? पण आहे आमच्याकडे दहशत, बर आहे आमच्याकडे दबाव. त्याचबरोबर आमच्याकडे आता सध्या दिसली मोकळी जागा की घे त्याच्यावरती ताबा, दिसली मोकळी जागा की घे त्याच्यावरती ताबा. हे ताबे मारणं जे चालू आहे सध्या PMRDच्या जाग्यांवरती, महापालिकांच्या मोकळ्या प्लॉटवरती, हे जे आहे. आणि या ठिकाणी ट्रक टर्मिनल्स उभे करतात. ट्रकवाले कुठले येतात, दिवसाला 400 रुपये 600 रुपये काहीतरी भाडं आहे त्याला. बर, अगदी पोलीस स्टेशनच्या शेजारी झालेलं आहे. सेक्टर 9ला झालेलं आहे. मोठ्या जागा हडपलेल्या आहेत. सेक्टर 11ला झालेला आहे. आणि या ठिकाणी म्हणजे काय की जे काही अनैतिक मार्गाने त्या ठिकाणी कामं चाललेले असतात. म्हणजे असं आहे की खूप ट्रकवाले असतात, ओपन ट्रेलरवरती छान म्युझिक सिस्टीम लावतात. ते छान म्हणलं मी शब्द. आणि तिथे कोणीतरी बाई येते, ती डान्स करते, ओपनली ते दारू बिरू पितात. आम्ही काही बिहारमध्ये राहिलाय का? बापरे! म्हणजे जे काही चित्रपटात दाखवतात ते बिहारचं चित्र, त्याच्यामुळे मी म्हटलं. पण मला माहित नाही, कधी मी बिहारला गेलेले नाही, त्यामुळे बिहारींच्या बाबतीत असं बोलणं माझ्यासारख्याला शोभत नाही. तरीही जे काही चित्रपटात बघितलं तेच मी तुम्हाला सांगतो. तशा प्रकारचं वातावरण आता इंद्रायणी नगरला आहे. आता याचबरोबर संबंध रस्त्यावरती स्पाईन रोडला अनेक ठिकाणी खुलेआम वेश्या व्यवसाय चालू झालेला आहे, जो की पूर्वी नव्हता. समजा चुकून तर एखादी बाई रात्रीच्या वेळेस घरी जायसाठी निघाली आणि तिच्या लक्षातच नाही ना, ती जाऊन उभी राहिली. 2-3 किस्से झालेत तसे, की बाबा ती जाऊन उभी राहिली. शेजारच्या बाईला विचारण्याच्या ऐवजी हिला विचारण्यात आलं. अरे ती बापरे! घाबरून पळाली, येतेस का? असं जर का सभ्य महिलांना जर का झालं असेल, तर त्या संदर्भातला आवाज उठवण्याची फार गरज आहे. त्याचबरोबर आता तुम्ही जर गेलात तर ठिकठिकाणी लिकर शॉप आहेत. सेक्टर 1ला लिकर शॉप आहे, दारूचं दुकान आहे. हो, लायसन्स जरी त्यांच्याकडे असेल, पण जर त्यातनं दारू घेऊन लोक ओपनली तुमच्या सोसायटीच्या दारात येऊन बसेल, तर तुम्ही काय करणार? त्रास आहे ना त्या त्रास आहे सोसायटीचा. ना सोसायटीत. महिलांना त्रास आहे, मुलांना त्रास आहे, छोट्या बालकांना त्रास आहे, सर्वांनाच त्रास आहे. सेक्टर 1ला ते शॉप आहे, तिथला सगळ्यांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. त्या लोकांनी सगळ्यांनी माझी मीटिंग लावली. सेक्टर स्पाईन मॉलला त्या ठिकाणी प्रिव्या मॉल आहे शेजारीच. त्याच्यामध्ये जे आहे त्या सोसायटीच्या दारातच लोक दारू प्यायला बसतात, ओपनली बसतात.
हा त्रास आहे. सेक्टर 13ला गीत सिद्धी म्हणून सोसायटी आहे. त्या सोसायटीला लागून दारूचं दुकान आहे. त्या लोकांचं जगणं नरक झालेलं आहे. तिथे सोसायटीमध्ये बायका जीव मुठीत धरून जातात, जीव मुठीत कारण काही सोसायटीच्या गेटच्या भिंतीवर बसून लोक दारू पितात, ओपनली पार्टी करतात. इथे इंद्रायणनगर कॉर्नरला सिद्धिविनायक वडापाववाला आहे. त्याच्या बाजूने एक लिखरचं शॉप आहे. तिथनं एमआयडीसीतनं जाणाऱ्या येणाऱ्या ज्या महिला आहेत, असा हा दररोजचा जो काही प्रवास आहे, हा जीव घेणा आणि आमच्या अब्रूवरती घाला घालणारा जो प्रवास आहे, या प्रवासातनं मला माझ्या महिला भगिनींची सुटका करायची आहे. आणि मला असं वाटतं की मी काय रस्ते, नाल्या, गटर हे सगळं होतच राहणार आहे. परंतु सामाजिक सुरक्षितता माझ्या दृष्टीने प्रचंड मोठी आहे. महिलांची, मुलींची, नागरिकांची ती फार मोठी आहे आणि त्यासाठी मला काम करायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की लोक मला निवडून देतील. ताई, मग या पोस्टमनच्या माध्यमातून काय आवाहन कराल तुम्ही? सांगा बरं. तुमच्या माध्यमातून तुम्ही घरोघर जायचं आणि लोकांना सांगायचं सीमाताईला का निवडून द्या. भयमुक्त इंद्रायणी नगर, दबावमुक्त इंद्रायणी नगर, दादागिरी मुक्त इंद्रायणी नगर, तपरी मुक्त इंद्रायणी नगर, अतिक्रमण मुक्त इंद्रायणी नगर, व्यवसाय मुक्त इंद्रायणी नगर, दारूचे दुकानं बंद करणार. नक्की करणार. बघा बरं का ताई, मी इतरांसारखी नाही. ज्यांनी त्यावेळेस त्यांचं इलेक्शन आलं होतं आणि त्यावेळेस लोकांच्या सह्यांवरती सह्या घेतल्या होत्या आणि त्याचं काही पुढे केलं नाही, ते लोक आता वैतागलेले आहेत. लोकांना माहिती आहे की आपली फसवणूक झालेली आहे. ते काम एक मला करायचं आहे. बालाजीनगर सारख्या भागामध्ये सगळ्यात मोठे स्लम आहे या शहरातले. तिथे पाणी जे आहे, तुम्ही इतर कुठे जा, कुठे तुम्हाला पाणी मिळणार नाही. माझ्याकडे तुम्हाला 24 तास पाणी मिळतं. माझी ती प्रेमाची माणसं आहे. माझं ते कुटुंब आहे. बालाजीनगर माझ्यासाठी कुटुंब आहे. कुणाच्या घरात काय शिस्त हे पण मला माहिती असतंय. आणि मला अगदी अधिकारवाणीने, म्हणजे मी आता प्रचार करत असते, तर एखादी येते खून होती, आपण काय बोंबीलची चटणी केली, येत आहे ना व, ए भाकर कर बरं का, मी आलेत, आणि गरम करा का, कसली करू, बाजरीची करू का ज्वारीची करू, ते सांगणार. बाजूने गटर वाहत असतं, ती खाते, मी पण खाते. ते माझं प्रेम आहे. त्या लोकांनी केलेली माझ्यावरची माया आहे. त्या विश्वासाला मला कुठं तडा द्यायचा नाही. आज त्या बालाजीनगर सारख्या भागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र्याने एकोप्याने नांदतात. एकही आमच्याकडे कम्युनल राईट होत नाही. हे आमचं यश आहे. 2 मस्जिद आहे, एकही कम्युनल राईट होत नाही. अगदी गुन्ह्या गोविंदाने माणसं राहतात. ते प्रेम आहे. ते जे निर्माण केलेलं आहे, या जगात जर सर्वात सुंदर चांगली भाषा कुठली असेल तर ती प्रेमाची भाषा आहे. सामाजिक सुरक्षितता आणली. आज त्या ठिकाणी आमच्याकडे लाईट भरपूर आहे, पाणी आहे, राहायला छान घर आहेत. कोणी 2-2, 3-3 मजली बांधले. आता त्याच्यावरती काही लोकांचा जो काही काळा साया पडलेला आहे, त्यातनं मला माझी ती लढाई आहे त्यांच्यासाठी, आणि लोकांचा माझ्यावरती प्रचंड विश्वास आहे. मी त्यांच्या कुटुंबातली आहे, मी त्यांची आहे. लोकांना असं वाटतं स्लम आहे, पैसे दिले की मतदान मिळतं. अरे जा, काय पैसे होत ते होत. ज्या दिवशी मी उभी राहीन, ज्या दिवशी मी जाईल आणि मी हात जोडते, बघा आज करसाल, उद्या कोण नसेल. ती बाई त्या पैशाला ठुकरवते. ते माणसं ते पैसे बघत नाहीत, तुमचे थुकत पण नाही त्यांच्या पैशावर. ही ताकद प्रेमाची आहे. म्हणून प्रेमासारखं जगात सुंदर काहीच नाही. खंडीवस्ती सारखा लोकांना काय वाटतं, झोपडपट्टीत गेलं, त्यांचं काय असेल ते केलं की संपला विषय. माझ्याबरोबर 4 नगरसेवक निवडून आलते. माझं ऑफिस कधीपासून आहे? 2006 पासून. आज काय चालू आहे? 2026, म्हणजे 20 इयर्स. बरोबर. हा, बरोबर ना. 20 वर्ष ऑफिस आहे, 20 वर्ष माणूस आहे ऑफिस सांभाळायला. ऑफिस उघडं असतं. रोज सकाळी 7, 7:30, 8 वाजता ऑफिस चालू होतं, संध्याकाळी 6 वाजता बंद होतं. हे काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, हा टाइमपास आहे? स्लम म्हणजे तुम्हाला काय वाटतं? तुमची जागिरी आहे ती? काम करावं लागतं, प्रेम निर्माण करावं लागतं. लोकांच्या घरात पाणी घुसतं पावसाचं, तर छातीपर्यंत पाण्यामध्ये घुसले, मग तिथं टॉयलेटचं असेल, काय असेल, काय नव्हतं ते सगळं अंगावरती घेतलं. काम करते, काम बोलतं, प्रेम बोलतं, बाकीचं काही बोलत नाही. आणि या सगळ्यांच्या वरती मला माहिती आहे, आज माझ्या भागामध्ये खंडेवस्ती सारखे स्लम आहे. गवळी माथा, आता तर त्यांचं पुनर्वसन चालू आहे. गणेशनगरचं त्या ठिकाणी तिथले एक स्लम आहे, त्याचे पुनर्वसन आहे.
बालाजीनगर सर्वात मोठी स्लम आहे. या स्लम वरती काम करत असताना हे या प्रभागाचे मेन पिलर आहेत. हे मेन कसे जे सक्षम आहेत त्यांच्यावरतीच आपलं लक्ष जातं. पण ज्यांचं कोणीच नाही त्यांची सीमा ते त्यांच्यासाठी मी आहे. हे माणूस पण माझ्यात आहे आणि म्हणून लोकांना मी आवडते. किती राजकारणी करतात असं? अरे तुम्ही आलात ना, तुमच्या दारात बांधलेली कुत्री त्यांच्या अंगावरती भुकतात. तुम्ही बाहेर वट्यावर बसवताय, कुठेतरी बसवताय गरिबांना आणि मतांची अपेक्षा करता. त्यांना तुम्ही फक्त तुमचं निवडणुकीचं साधन समजता आणि म्हणून तुमच्यावरती आता ही वेळ आहे. लहान मुलांना खेळायला ग्राउंड नाहीत, गार्डन नाहीत. नक्की ते काम चांगलं करता येईल. त्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे इंद्रायणीनगरकरांना, आम्हाला सगळ्यांना, स्पाईन रोड असेल, इंद्रायणीनगर असेल, सर्वांना पूर्वी आम्हाला पाणी यायचं सेक्टर 23 वरनं. आता सडनली आम्ही 2021 पासून आम्हाला शिफ्ट केलं निगोजाला. बरोबर. आणि एकाही नगरसेवकाने त्यामध्ये आवाज उठवला नाही. तो आवाज मी उठवला होता की आम्हाला तुम्ही शिफ्ट का करा? ते म्हटले नाही, आंध्राचं पाणी आहे आणि तुम्हाला आम्ही नदीतनं पाणी देणार आहे. आता त्या ठिकाणी मध्यंतरी खूप पाणी घाण येत होतं, पिवळं, लिटरली असं वाटायचं की काहीतरी कलर आहे त्याच्यामध्ये. अनेक लोकांनी ते पाण्याचे नमुने पाठवलेत. मग मी ते घेतले, महापालिकेच्या लॅबला दिले. शेखर सिंग साहेब आयुक्त होते तेव्हा. तिकडे पाठवल्यानंतर नॉन पोटेबल वॉटर, ते पाणी पिण्यायोग्य नाही, ते पाणी झाडांना टाकण्यायोग्य नाही असाचा रिपोर्ट आला. कारण काय तर ते मैला मिश्रित पाणी आहे. बर. म्हणजे लोकांच्या, मराठी भाषेत सांगते की लोकांच्या गोवामुताचं पाणी तुम्ही आम्हाला पाजता. मेलेली ढोरं, जनावरं, कंपन्यांचं सांडपाणी, याचं सगळं पाणी तुम्ही आज आम्हाला पाजता. तरी तुम्हाला वाटतं की लोकांनी तुम्हालाच निवडून द्यावं. तुम्हीच राज्यकर्ते आहात इथले. हा नागरिकांच्या बरोबर खेळ नाहीये. म्हणूनच आमच्याकडे ट्रॅफिक असतं. काय करतात त्याच्यावरती? आज इंद्रायणीनगरला, स्पाईन रोडला आम्हाला सेक्टर 6ला तुम्ही आरटीओ आणला. आज त्या आजूबाजूच्या सोसायट्यांचं जगणं संपलेलं आहे. मध्यंतरी एका टेम्पोवाल्याने 6 वर्षाच्या मुलीवरती अश्लील चाळे करताना सापडला. ठोकला आम्ही. ठोकला. अशा घराबाहेर निघण्याची पण आमच्या मुलाबाळांना मुभा नसेल तर काय करणार आहे? तुम्ही किती मोठे नेते असलात म्हणून तुम्हीच चौरंग्या करणार कुणाचा? इथं मेडिकवर हॉस्पिटल आहे, त्याच्या बाजूने त्याच्या समोर, एक्झॅक्ट समोर मोकळी जागा आहे. प्रचारच्या दरम्यान फिरत असताना म्हणजे माझ्यासाठी सुद्धा ते अत्यंत लाजिरवाणी आहे. एक 8वीच्या मुलीवरती 5-6 लोकांनी अतिप्रसंग केल्याचा प्रकार माझ्या कानावरती आलाय. लोकांनी सांगितलं अतिप्रसंग झालाय. एका मागे एक असे काहीतरी विषय होता, सांगितलंय मला त्यांनी. त्या मुलीच्या आईला आम्ही शोधलेलं आहे. तिच्या आईचं सध्या आम्ही सांगितलंय, बाबा तुम्ही काय जे झालेलं असेल ते पोलिसांकडे तुम्ही चला. त्या पट्ट्यातनं जाताना येताना तिथे 31 डिसेंबरला टीनेज मुलं मुली असले नको नको ती माणसं सगळे तिकडे येऊन दारू पिऊन धिंगाणा घालतायत. माझ्यासाठी पण लाजिरवाणी आहे. पण ज्यांना चौरंग्या करायची इच्छा आहे, जे जाहीरपणे भाषणात बोलतात, याचा चौरंग्या करण, त्याचा चौरंग्या करण, त्यांना दिसत नाही ते की त्यांच्या कानावरच जात नाही. जर कानावर जात नसेल तर त्यांनी समजायचं सूर्य मावळतीला चाललाय. ताई, सगळ्या समस्यांचं एक, मी असं मानू का, सगळ्या समस्यांचं एक उत्तर सीमाताई? सगळ्या समस्यांचं नाही म्हणता येणार, पण सगळ्या समस्यांवरती भांडण्यासाठी सीमा, सगळ्या समस्यांना समोर आणण्यासाठी सीमा सावळे, सगळ्या समस्यांमध्ये आत्मीयतेने धीर देणारी आई, बहीण, मैत्रीण म्हणून सीमा आहे. माझ्याकडे नेता म्हणून नव्हे तर मी त्यांच्या घरातली स्त्री म्हणून मला बघतात. 2012-13च्या दरम्यान 11ला आम्ही ड्रेनेज लाईन टाकली होती बालाजीनगरमध्ये. बर. तत्कालीन आयुक्त आशिष शर्मा साहेबांनी मला ते मदत केली होती तेव्हा, की स्लम मध्ये ड्रेनेज लाईन टाकायची आणि मोठं काम होतं. 3-4 कोटी रुपयाचं काम त्यांनी, मोठंच म्हणावं लागेल, बरोबर, कारण की स्लमला तेवढा निधी नसतो. जे काही निधी दिला होता त्यांनी मला, तो संपूर्ण बालाजीनगरमध्ये ती ड्रेनेज लाईन आम्ही फिरवली. लोकांनी प्रचंड सहकार्य केलं. उघड्यावरती महिला शौचालयाला जायच्या, मी नगरसेवक होण्याच्या. बर. आणि ते आज तुम्ही कुठल्याही घरात गेलात तर त्या घरातली बाई बाहेर शौचालयाला जात नाही. घराघरात 8x10च्या घरामध्ये सुद्धा शौचालय आलं. ते एक केलं.
बालाजीनगरला पूर्वी अनेक वाईट प्रकार घडायचे 2006च्या आधी. सगळं का सब कुछ राजकारणाच्या हातात असतं. म्हणून लोकांना मी सांगते, राजकारणाला टाइमपास म्हणून बघू नका. राजकारण्यांनी जर ठरवलं तर वाल्याचा वाल्मिकी होत. जे की अजितदादांनी केलेलं आहे. राजकारण्याने मी काय केलं तर माझ्या भागात मी दादागिरी करत नाही. मी कोणाला नवीन दादा तयार होऊन देत नाही. वाईट कामं करणार असेल, आपण सांगतो आपल्याकडे तुम्हाला जागा नाही, तू किती मोठा राहा तुझ्या घरी, माझ्याकडे यायचं नाही. मला कुठल्याही वाईट लोकांची गरज नाही, कारण माझं काम सरळ आहे. मी सरळ काम करणार आहे, विश्वास ठेवून दे बाई. त्यामुळे मी ते करत नाही. त्या भागामध्ये आज तुम्ही रात्री 2 वाजता सुद्धा निर्भयपणे फिरू शकता. एक काम एक राजकारणी करतो. आज माझ्या भागातली मुलं 52-55 मुलं इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, MBBS आहे, कोणी होमिओपॅथी केलेलं आहे, नर्सेस आहेत, तहसीलदार आहे, पोलीस डिपार्टमेंटला आहेत, PSI आहेत. हे तुम्हाला वाटतं इतकं सोपं आहे हे क्रांती करणं? याच्यासाठी हा जो मुखवटा आहे माझा कडकपणाचा, हा जर मी ठेवत नाही ना, हा डेअरिंगचा, हे जे काही माझ्यामधलं आहे, हे जर का मी बाहेर आणत नाही ना, तर तिथे मी बदल नसते घडवू शकले. चांगल्या भागात तर बदल घडवणं सोपं आहे शिक्षित लोकांना. ज्यावेळेस लोक हातातोंडाच्या लढाईशी असतात ना, त्यावेळेस जास्त त्रास. ताई, तुम्ही जनतेच्या संघर्षाचा आवाज बना. तुमच्या हातून लोकशाहीची सेवा घडो. आता तुम्ही जे उत्तर दिलं का, मी जनतेपर्यंत घेऊन जातो. घेऊन जा. बघा, आणि जे तुम्ही सांगितलंय, जे बोललाय ते करा. विजन तुमचं सक्सेसफुल हो, असे मी तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू. येऊ मग ताई? या. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.